तुकोबारायांना त्या ठिकाणी शेवटी सांगतात की वैष्णवाचा अधिकार काय आहे बरं का. विष्णूचा दास झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांचे अधिकार काय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मी 10 मिनिटात सांगून मोकळं होतो. विष्णूचा दास जे आहे ना त्याचे त्या ठिकाणी किती त्या मृत्यू लोकात नवे स्वर्ग मृत्यू पाहतात किती अधिकार संपन्न असतात आणि त्यांना कुणालाही त्या ठिकाणी शाप द्यायचा सुद्धा आणि आशीर्वाद द्यायचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना अधिकार प्राप्त झालेले बरं का. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. प्रभू झाला तरी संसाराचा दास विहित तयास यांची सेवा. तुका म्हणे ही आशीर्वादाची बळी. तुका म्हणे ही विष्णुदास बर का आशीर्वादाची बळी जाईल तो छळी नरकायाशी. अशा विष्णुदासाचा छळ जर कोणी केला तर नरकाला जातो. सरळ तुकोबारा सांगितलं. आणि विष्णुदासाचा अधिकार 10 मिनिटात सांगून मोकळा होतो. विष्णुदास कसे असतात. आता द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी मला सांगा त्या ठिकाणी भागवत कोणी कुणाला सांगितलं आणि कुणाचा उद्धार झाला हो. विष्णुदासाचा अधिकार सांगतो पटपट जर उत्तर दिलात तर, नाहीतर मात्र पाटी 4ला सोडतो. कोणाचा उद्धार झाला आणि कोण सांगितलं भागवत. परीक्षितानं सांगितलं परीक्षितीचा उद्धार झाला. मला तुम्ही उलट सांगला का म्हणून सांगलो. आणि सांगितलं कोणी शुकाचार्य. शुकाचार्यानं ज्यावेळेस त्या ठिकाणी भागवत सांगितला सांगणारा तसा होता ऐकणारा तसा होता म्हणून उद्धार झाला. आता त्या ठिकाणी इथं त्या ठिकाणी कळसदारच्या माऊलीनं त्या ठिकाणी विष्णू मंदिर केलं म्हणून ह्यांचं बघून त्या दुसऱ्याचं पोट का दुखाव की नाही दुखणे पण दुखलं. परीक्षितीचा उद्धार झाला म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी देव लोकांचं पोट दुखलं. आपण मी भागवत लावतो म्हणले. बघा विष्णुदासाचा किती अधिकार आहे.
इथं त्या ठिकाणी ह्यांनी या माध्यमातून त्या ठिकाणी विष्णूचं त्या ठिकाणी दास होऊन जर भजन कीर्तन केले की नाही, आता ह्यांची सेवा त्या ठिकाणी करावं म्हणून त्या ठिकाणी त्यांना वाटलं देवलोकाला. मग ते देवलोक त्या ठिकाणी गेले त्यांच्या राजाकडे. त्यांचा राजा कोण होता? इंद्र. मग इंद्राकडे गेले. इंद्राला म्हणले काय नाही, म्हणले आता भागवत लावूत म्हणले. हा, मर्ती लोकातले भागवताचार्य लय झाल्यात. आताचे भागवतकार सांगणार नाही, तवाचा भागवतकार द्वापार युगातला. आताचे भागवतकार त्याच्या बायकोचं त्याच्या घरचं लेकराचंच वर्णन सांगते. त्या भागवतात काय लिहिले हे सांगच ना. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भागवत लावायचं ठरलं. निघाले महाराज. ठरलं कोण? त्यांचं त्यांनी ठरविले. मग त्या ठिकाणी निघाले कुठं? मर्त्यूलोकामध्ये. मर्त्यूलोकामध्ये ऋषी लोक कुठं राहतात? द्वापार युगामध्ये. हा, कुठं राहतात? ह्या डोंगरात का? खानापूरच्या नैमिसारण्याच्या ठिकाणी 84,000 ऋषी लोक राहतात बरं का. त्यांचं ठिकाण आहे नैमिसारण्याच्या ठिकाणी. आणि 12 वर्षाला एकदा त्या ठिकाणी कुंभमेळ्याला त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी बाहेर निघतात आणि नैमिसारण्याच्या ठिकाणी त्यांनी राहतात. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी नैमिसारण्याच्या ठिकाणी देवलोक आले आणि 84,000 ऋषीच्या आश्रमामधून त्या ठिकाणी त्या शुकाचार्याचा आश्रम कोणता आहे ते हुडकून काढले. आणि हुडकून काढल्याच्या नंतर त्या शुकाचार्याकडे गेले आणि शुकाचार्याला म्हणले महाराज आम्हाला भागवत लावायचं आहे. आता त्यांनी म्हणले त्या ठिकाणी लावा की मग आम्हाला काय करायचंय. आता ह्यांना कोणी येऊन जर विचारलं विष्णू पूजा करायची आहे आम्हाला, करा की मग, होय की नाही. ह्यांनी एवढंच म्हणणार ना. मग त्यावेळेस त्या ठिकाणी करा. नाही नाही म्हणजे तुम्हाला घेऊन करायचंय, तुमच्या तोंडातून आम्हाला भागवत ऐकायचंय. आणि परीक्षितीचा उद्धार झालाय आम्हालाही. मग ऐका म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी इथं सांगतो म्हणजे तिथं ऐक, सांगत नाही म्हणजे. त्यावेळेस त्या ठिकाणी इंद्राला राग आला आणि इंद्रानं म्हणलं हे बघ म्हणजे मर्ती लोकातले लोक पैशाच्याच आशा पडलेले आहेत म्हणजे, होय की नाही. हे बघ म्हणजे अमृताचं घट घे म्हणले. अमृताचं घट एक थेंब जर अमृत प्राशन केलं तर चंद्र सूर्य असेपर्यंत अमर राहतं. त्याचं नाव अमृत आहे. एवढं घटच तुला देतो, पण भागवत सांग आम्हाला. कुठं? स्वर्गात भागवत सांग. त्यावेळेस त्या शुकाचार्याच्या तोंडातून शब्द निघाले. काय म्हणले? त्या भागवतात काय लिहिलेलं आहे माहितीये का? ज्याचं वर्णन केलेलं आहे ना त्याचं वर्णन त्या ठिकाणी किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या देवाचं नाव तुझ्या अमृतापेक्षा 10 पटीनं गोड आहे. आणि ते त्या ठिकाणी तू विकत घेऊ शकत नाहीस. पण विकत घेतो म्हणून त्या ठिकाणी भागवतच्या मोबदल्यात तू पैसे किंवा मला लालच दाखवलास ना, तर त्या लालचेबद्दल तुला मी शाप देतो. ऐक म्हणले विष्णुदासानं शाप दिला. ए इंद्रा, तू दिंडीरवनाच्या ठिकाणी मर्त्यूलोकामध्ये वीट होऊन पडशील म्हणजे, जा म्हणजे. आता भागवत त्या ठिकाणी लावायचं असल्याने त्या ठिकाणी असणार विचारायला गेलं तर त्यानं पैसे मागते का आपण देतो म्हणते, सांगा बरं. भागवत ज्ञान विकायचंच नाही खरं तर. दरवे घेऊन या, ज्ञान विकायचं नाही. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्या शाप दिल्याबरोबर त्या ठिकाणी तवा त्या इंद्राच्या तळपायाच्या मस्तकाला गेली होती ना, ती शांत झाली आणि त्यानं पटकन त्या ठिकाणी लीनता घेतलं आणि नमस्कार केला. हे म्हणले मला त्या ठिकाणी काही कर बाबा, आता ह्याच्यातून उशाप दे. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या विष्णुदासानं त्या ठिकाणी काय उशाप दिला माहितीये का? आणि दिंडीरवनाच्या ठिकाणी द्वापार युग आमचा संपल्याच्या नंतर कलियुग सुरू होईल आणि कलियुगाच्या ठिकाणी त्या ठिकाणी पुंडलिक नावाचा एक भक्त कळसदाळचा राहील आणि त्या खानापूरच्या डोंगरात जाईल, हो की नाही. आणि त्यानं काय केलं, तिथं आईवडिलाची सेवा करेल पुंडलिक. आणि आईवडिलाची सेवा करताना त्याच्या पायाला कळ लागल्याच्या नंतर कोण्या ऋषीचा उपदेश झाल्यावर पुंडलिक आईवडिलाची सेवा केला सांगा बरं. आपल्या संप्रदायाचे लोक आहोत, सांगलं तरच सोडतो, किती का कटाळा करणार. कुकुटमुनीचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला महाराज, लक्षात ठेवत जावा. आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी येणाऱ्या आणि पुंडलिकाने कुकुटमुनीच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी येणारा आईवडिलाची सेवा करत होता ना, पायाला कळ लागली होती आणि त्या कळ लागल्यानंतर ती वीट हात कुठे घेतला होता, पायाखाली. ती वीट कोणती होती? शापानं त्या ठिकाणी पडलेला इंद्र. मग त्यावेळेस त्या ठिकाणी द्वापार युग संपल्याच्या नंतर मग माझा भगवान परमात्मा त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी म्हणून तिथं येईल म्हणजे खानापूरच्या ठिकाणी हा विष्णू. आणि तिथं येईल आणि आल्याच्या नंतर त्या पुंडलिकानं वीट टाकेल
त्या विटेवर माझ्या भगवंताचं त्या ठिकाणी चरण लागल्या लागल्या तुझी पाऊले सुकुमा ते माझे मन भ्रम. त्या ठिकाणी पाऊल लागल्या लागल्या आणि तुझा मग इंद्र ह्या शापातून मुक्त होशील. एवढं म्हणल्याबरोबर मग द्वापार युगात संपण्याची वाट बघत त्या ठिकाणी दिंडीरोणाच्या ठिकाणी इट होऊन पडला आणि कलियुग सुरू झालं. आणि पुंडलिकाने त्या ठिकाणी सेवा करत त्या ठिकाणी येणार मग आई वडिलाची बसला आणि इट त्या ठिकाणी पायाखाली घेतला होता. आणि त्याची सेवा परिपक्व झाल्यावर उगच्या उग त्या ठिकाणी देव भेटत नाही महाराज, पूर्ण आपलं त्या ठिकाणी परिपक्वता होते. आता आंब्या त्या ठिकाणी पाडाला आल्यावरच उतरता का पहिलंच पाडा, तसं परिपक्व त्या ठिकाणी झाल्यावरच देव त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी संकट त्या ठिकाणी आणून बघतो. त्या संकटातून जर तुम्ही जर त्या ठिकाणी वाचला किंवा त्याला त्या ठिकाणी न जुमानता जर तुम्ही जर भक्ती करत गेला तर त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी प्रसन्न होतो. मग ते प्रसन्न झाला, देव म्हणला ए पुंडलिका तुला भेटायला आलोय. मग त्यावेळी त्या ठिकाणी पुंडलिक म्हणला त्या ठिकाणी तू मला भेटायलास पण माझ्या आईवडिलाची सेवा संपली नाही. हे बघ म्हणजे इट टाकतो आणि या विटेवर थांब. जोपर्यंत त्या ठिकाणी माझी आईवडिलाची सेवा त्या ठिकाणी संपणार नाही तोपर्यंत इटेवर कसं थांबणे समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वरती राहू दे. तिथं माझी वरती राहू दे देवा आणि आलेल्या जडमुडाचा उद्धार करीत थांब म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी वीट टाकली. आणि वीट टाकल्यावर तिथं त्या ठिकाणी विटेला भगवंताचे चरण लागल्या लागल्या इंद्र पूर्वताला आला. आणि इंद्रानं कुणाचे पाय पडावं पहिलं? पुंडलिकाचे पाय पडला का? त्याच्यामुळे त्या ठिकाणी उद्धार झाला. तसं त्या वैष्णवाचं विष्णुदासाचा तेवढा अधिकार असतो. जरी देव जरी सगुण रूपात अवताराला आला तर विष्णुदासाची त्या ठिकाणी सेवा करावं लागतं, एवढं त्याचा अधिकार आहे. मग त्यावेळीच मात्र त्या ठिकाणी त्या पुंडलिकाचं त्या ठिकाणी सांगितल्या परमान त्या ठिकाणी येणारा आणि त्या कोण इंद्र पूर्वताला आला आणि पुंडलिकाचं दर्शन घेतला, आपल्या नगरीला निघून गेला. मग 28 युगापासून भगवान परमात्मा तिथं सम थांबलेला आहे. सम सम म्हणजे त्या ठिकाणी पाय पुढे नेता येत नाही, भागे येत नाही, बांधल्या गेलेले आहे. कशात? भक्तीमध्ये. आणि भक्तीत मांडलेला भगवान परमात्मा तिथं थांबून आहे. मग आता तुम्ही पंढरपूरला जाता की नाही? मालकरी आहो की नाही? बुक्का लावते हो की नाही? मग आई वडिलाची सेवा करते की नाही? आता करणं मान हलना. आता जर ज्याला आई वडिलाची सेवा करता येत नाही त्यानं बुक्का लावायच्या लायकीचा नाही. ज्यांना आई वडिलाची सेवा करता येत नाही त्यांना टाळ घालायच्या लायकीचा नाही. ज्यांना आई वडिलाची सेवा करता येत नाही ह्या संप्रदायाच्या तो लायकीचा नाही असं तुकोबाराय म्हणतात. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर भजन आहे. सगळ्यांनी हात वर करा. आणि आज विष्णुदासाच्या कुठं स्थळाला आलेला आहात. ठाव धरीला संत जनी, त्या संतानं ठाव म्हणजे जागा धरलेली आहे, त्या जागेवर आला तर त्या संतांच्या निमित्तानं आपल्याला चिंतन घडलेलं आहे. तर तुकोबारायच्या भजनामध्ये 7 संतांचं नाव येईल असं भजन करायचं आणि 2च मिनिटं करायचं, जास्त नाही बरं का. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम तुका मानवा
तुझे पाहुणे सुकुमार
विठ्ठलाच्या चरणावर स्थान त्या ठिकाणी स्थापन केलेले आहे. त्यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने आपण आशीर्वाद देऊ की तुका म्हणे वांकी, वांकी म्हणजे वर्ण, आणि त्याच्यानंतर भाट झाली तिन्ही लोकी, म्हणजे भाट म्हणजे कीर्ती, कीर्ती त्यांची अशीच त्या ठिकाणी दिवसेदिवस वाढत जावं असं त्या ठिकाणी आपण वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी बरं का कृपा करून, आणि ज्या वडिलाच्या पोटी मी जन्म घेतलाय त्यांच्या सानिध्यात वाढून तुमच्या पोटी बोलण्याचं जे सामर्थ्य माझ्यात निर्माण झालंय त्या स्वर्गवासी वडिलाच्या चरणांवर मस्त ठेवून पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती अंगभूत नोही युक्ती नोहे उपदेश तुमचा बडबडिलोसीस तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका मन विठ्ठल जय जय विठ्ठल Oh